महाराष्ट्राचं आराध्य दैवत विश्ववंद्य छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या नावाने इथे कारखाना आहे, अगस्ती भगवान यांना पण या निमित्तानं अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या ठिकाणी प्रथमतः अभिवादन। आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आयोजित या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार, विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या बक्षीस वितरण सोहळ्याकरता उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष भानुदासजी तिकांडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर जिल्हा अध्यक्ष युवक श्री कपिल पवार साहेब, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे विभागाचे अध्यक्ष संध्याताई सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ कुमकर, शहराध्यक्ष अमितजी नाईकवाडी, ज्यांनी सकाळपासून माझ्यासोबत 3 वाजतापासून जे सातत्याने आहेत ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रभात चौधरीजी, माननीय रवी मालुंजकरजी, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अकोले शहर, आणि सातत्याने सकाळपासून कोकणकडे दाखवेपर्यंत ज्यांनी मला सहकार्य केलं ते रामभाऊ वागचौरे, अमोलजी बोराडे, पत्रकार आशिषजी ढगे आणि उपस्थित अक्षयजी आबाडे आणि उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि मित्र पक्षाचे सन्माननीय सदस्य, अकोले शहरातील आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व जे कबड्डी प्लेयर या ठिकाणी आहेत ते सर्व माझे सहकारी, सर्व भावांनो आणि उपस्थितांनो, खरं तर मी आज प्रभात चौधरी यांनी सातत्याने मला फोन केला, संध्याताईंनी पण विनंती केली की आज डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अशा पद्धतीची कबड्डी स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थीच्या वतीने आयोजित केली गेलेली आहे। मी आता सकाळी 4 वाजतापासून या शहरामध्ये आहे। एखाद्या आमदाराचा वाढदिवस कसा असावा, बरेच आमदार पाहतो मी, भाजपच्या आमदारांच्या वाढदिवसावर दारूच्या पार्ट्या असतात, असे मी बरेच आमदार पाहिले, पण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे की देशाचे सर्वोच्च नेते, लोकनेते, पद्मविभूषण माननीय खासदार डॉक्टर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तालमीत तयार झालेला आपल्या विभागाचा कार्यसम्राट आमदार, ज्यांना आपण कार्यसम्राट म्हणतो, आज त्यांचा वाढदिवस। काल बैलगाडा शर्यत, आज कबड्डी स्पर्धा, उद्या 2 ठिकाणी कुस्ती स्पर्धा आणि असं भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन हे आपल्या आमदार साहेबांनी केलं। हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच घडतं, भाजपवाल्यांना दूर दूर याचा काही मला असं वाटते संबंध घेत नाही। मी अनेकदा या भागामध्ये आलो, माझा जिल्हा अकोला आहे, आपलं शहर अकोले आहे। मी विश्रामगडाला, जिथे छत्रपती शिवाजी महाराज 20 दिवस मुक्कामी होते, ज्याला पट्टा किल्ला म्हणतात, आणि तिथं आदिवासी बांधवांची फार मोठी यात्रा शिवजयंतीला आयोजित केली जाते। 2दा मी सलग काही वर्षांपूर्वी विश्रामगडावर येऊन गेलो आणि त्यानंतर आज येण्याचा योग आला। आज कोकणच्या कड्यापर्यंत रस्ते पाहत गेलो, मागच्या काळात रस्त्यांची झालेली अवस्था आणि आदरणीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्यानं या विभागात होऊ घातलेला विकासाचा आराखडा आज आपल्या आमदार साहेबांमुळे तो फलद्रूप होतोय, याचा मला अभिमान वाटला। प्रत्येक गावात तांड्या बांड्यापर्यंत
डॉक्टर किरण लामटे साहेबांचा जनसंपर्क आज मला येताना दिसला. आणि म्हणून माझी विनंती आहे भावांनो, आज बघा सूत्रसंचालन करताना प्रवीण मंडलिक साहेब बोलत होते की हा आखाड्याचा डाव मी कधी खेळलो नाही. मी कबड्डी पाहणारा माणूस आहे, कबड्डी कधी खेळलो नाही, कुस्ती पण मी कधी खेळलो नाही. पण जे कुस्ती संघाचे अध्यक्ष राहिले, जे कबड्डी संघाचे अध्यक्ष राहिले, जे क्रिकेट संघाचे अध्यक्ष राहिले, ते आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा मी एक आमदार आहे, याचा मला अभिमान आहे. निवडणुकीच्या पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार साहेबांना चॅलेंज दिलं होतं की समोर कोणी पहिलवान दिसत नाही, त्यामुळे आपण एका हाताने हा फड जिंकणार. आणि पवार साहेबांनी फक्त एक हातवारा केला होता आणि 106ची कौरवांची फलटण ही बाद झाली आणि महाविकास आघाडी सरकार आपलं सत्तेमध्ये आलं. सरकार सत्तेमध्ये आलं, कोरोनाचा काळ सुरू झाला. पहिला लाट ओसरत नाही, दुसरी लाट आली. तुमच्या नगर जिल्ह्यामधला इतिहास आहे. मग अकोले शहरातील विविध भागात प्रभातने केलेलं काम असेल, त्यांचं प्रभातचा मी पण आराखडा बघा एक हे घेतला, अभ्यास केला की लोकांपर्यंत जाणं, कोरोना बाधितांपर्यंत जाणं, तिथं त्यांचे प्रश्न विचारणं, त्यांना सहकार्य करणं. आणि त्याला पाठबळ गायकर साहेब असतील किंवा आपले कार्यसम्राट आमदार लामटे साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीने दिलं, महाराष्ट्राची माती नगर जिल्ह्यात कोरोनाचा जो सहभाग झाला तो कोणी विसरू शकणार नाही. मग ते पारनेरचे आमदार निलेश लंके असोत, कर्जत जामखेडचे रोहित दादा असोत किंवा आपल्या भागातले लामटे साहेब असोत, यांनी गोरगरिबाची सेवा केली. पहिली लाट महाराष्ट्रातली थोपून लावली, दुसरी लाट आली, त्याही लाटीला आपण थोपून लावलं. निसर्गाचं दुष्टचक्र आलं, वादळ आलं, वारे आले, तेही संकट आपण पुढे नेलं. आता भारतीय जनता पार्टीने या सरकारवर ईडीचं संकट आणलं. रोज सकाळी टीव्ही लागली की किरीट सोमय्या नावाचे महापुरुष हे टीव्हीवर असतात. आता पुलता मंती दिला दानाल, आता बालालो तांता नंबलतनाल, आता त्यांता नंबलतनाल. ईडी किरीट सोमय्यांना कशी निरोप देते हे अख्खा महाराष्ट्र हा तमाशा पाहतोय. जे आमचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, मला यावर अंदाजे बोलावंच लागेल, कारण कबड्डीच्या प्लेयर्सला आपल्याला सांगावंच लागेल की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रावर हे भारतीय जनता पार्टीचं भूत ज्या पद्धतीने डोकंवर काढते आहे, यांना योग्य वेळी योग्य धोबी पछाड द्यायला तुमच्यासारख्या तरुणांना सुद्धा पुढे यावंच लागेल. अन्यथा या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप आणि कटकारस्थान करतायत. यांना याच मातीत गाडण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी केला पाहिजे. हे सांगायला मी आज 1000 किलोमीटर इथपर्यंत आलोय. का ईडी नावाचं एक हत्यार यांनी आणलं. केंद्र सरकारची जी यंत्रणा आहे ती सीबीआय असेल, ते ईडी असेल, याचा वापर सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर केला जातं. त्याकरता मग एक नियोजनबद्ध ठरलेला एक प्रोग्राम आहे की पहिली पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस घेतील, दुसरी पत्रकार परिषद आशिष शेलार घेतील, तिसरी पत्रकार परिषद किरीट सोमय्या घेतील, चौथी पत्रकार परिषद आपले चंद्रकांत पाटील घेतील. चंद्रकांत पाटलांचा तर मानसशास्त्राचा अभ्यासच करावा लागतो त्यांना की एखाद्या माणसाच्या मेंदूचा आयक्यू किती असावा. आता मग आम्ही धरणाचं पाणी किती टीएमसी धरण आहे आपलं हे मोठं भंडारदरा, आणि त्या वेलीत जे गेलो आम्ही व्हॅलीमध्ये, तिथलं पाणी पाहिलं. त्याचा म्हणजे आपण ज्यावेळेस बिस्लेरी वगैरे किंवा आरो प्लांट वगैरे लावतो घरात, त्याचं हे पाहतो, काय म्हणतात त्याला, टीडीएस पाहतो. मला असं वाटतं की भाजपवाल्यांची टीडीएस एकदा तपासली पाहिजे. चंद्रकांत दादा तर टीडीएस तपासलाच पाहिजे की कुठला अहंकार, कुठली मस्ती. महाराष्ट्राची माती कधी अहंकार सहन करत नाही. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्याला महाराष्ट्रात परत येऊ दिलं नाही. त्यांनी किती खोट्या ईडी आणि चौकशा लावल्या तरी त्यांचीच तगडी त्यांच्याच गळ्यात घालण्यासाठी महाराष्ट्राचा तरुण पवार साहेबांच्या पाठीशी आहे. म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. थोडा त्रास होतो. आज त्यांच्या हातात सत्ता आहे, केंद्रामधली सत्तेचा माज आहे, अहंकार आहे. अनिल देशमुख साहेबांसारख्या एका कर्तृत्ववान माणसाला यांनी खोट्या
आरोपाखाली फसवलं. गेल्या अनेक महिन्यांपासून ते पोलीस कोठडीमध्ये आहेत. ईडीच्या हाती काहीच लागलं नाही. काल नवाब मलिक साहेबांच्या घरी 7:45 वाजता ईडीचे समन्स घेऊन अधिकारी गेले. समन्स नेला का नाही मला माहित नाही, आणि डायरेक्ट कोठडीमध्ये नेलं आणि 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावली. पण ज्यावेळी नवाब मलिक साहेब बाहेर आले त्यावेळी त्यांनी एक वज्रमूठ बांधली होती. जीतेंगे लढेंगे और सबको परचेज भी करेंगे. ही ताकद आहे पवार साहेबांची, लक्षात घ्या. अरे पवार साहेबांचा मावळा भाजपवाल्यांनो, जे पवार साहेबांच्या जीवावर मोठे झाले त्यांना सांगतो इथून की भाजपवाल्यांना पवार साहेबांचा मावळा पळकुटा नाही. तुमचा विजय मल्ल्या पळून गेला, तुमचा ऋषी अग्रवाल तुम्ही पळून लावला, तुमचा नीरव मोदी तुम्ही पळवला, एअरपोर्ट तुमचे पळवणारे तुम्ही. आम्ही याच मातीत जन्माला आलो, याच मातीत जगतो, याच मातीत मरू. म्हणून नवाब मलिक साहेब नावाचा मावळा पळून नाही गेला. उलट हसत हसत तुमच्या छाताळावर सांगितलं लढेंगे भी और जीतेंगे भी. 2 वर्ष गेल्या, फक्त 2 वर्ष. 2 वर्षात भारतीय जनता पार्टीला तोंड दाखवायला जागा सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही. हा किरण लांबे साहेबांच्या वाढदिवसाला संकल्प करून बोलणारा मी माणूस आहे. हाच संकल्प करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं. माझा एक मित्र आहे नागपूरचे मोहनी जबलपुरे. 2019 साली मार्च महिन्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सुविद्य पत्नी माझी आदरणीय ताई अमृताताई फडणवीस यांच्या हट्टापायी पोलिसांचे खाते ऍक्सिस बँकेकडे कसे वळवले आणि कसा गैरव्यवहार झाला याकरता मोहनी जबलपुरे नावाच्या एका कार्यकर्त्यांनी ईडीला पत्र दिलं. त्या पत्राला 3 वर्ष झाली. ना फडणवीस साहेबांची चौकशी झाली, ना त्या जबलपुरेला बोलावलं गेलं. मग एक साधा कार्यकर्ता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला नेत्यांना जाब विचारण्याचा अधिकार दिलाय, तो आरटीआयच्या अंतर्गत माहिती विचारतो, साधं त्याला पत्र येत नाही. मात्र परवा किरीट सोमय्या बोलले आणि दुसऱ्या दिवशी नवाब मलिक साहेब जे पत्रकार परिषद घेणार होते, दिशा सायनी ना, दिशा सायनी सालियान काय था, दिशा सालियान जी जग सोडून गेलेली आहे, तिच्याबद्दल एखाद्या मृत व्यक्तीबद्दल बोलणे आपली संस्कृती आहे का? मृत व्यक्तीबद्दल बोलणे हे फक्त भाजपची संस्कृती आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जेवढे प्लेयर्स आहेत, कोरोनाचा पहिला टप्पा संपला, दुसरा टप्पा संपला, अनेक वेगवेगळ्या आजाराने म्युकरमायकोसिस सारखे अजून भविष्यात येतील. एक वेळ कोरोनाचा जीवाणू आत गेला तर माणूस दुरुस्त होऊ शकतो, पण भाजपचा जीवाणू जर गेला ना तर त्याच्या मेंदूच तो पोखरतो. त्याच्यामुळे भाजप पासून सावध राहा. तुम्हाला आयुष्यात कधी अडचण येणार नाही. हे जे दिसतात बलदंड शरीराची पोरं, निर्व्यस्ती राहणारी पोरं, मद्यविक्रीचा निर्णय सरकारने घेतला आणि जे दारू पाणी टाकून पेटत त्यांच्या पोटात दुखायला लागलं. सगळे भाजपवाले संध्याकाळी ढाब्यावर बसलेले असतात. हे आमच्याकडे रेकॉर्ड आहे हो. आणि हे आता बोलतायत श्री नारायणराव राणे यांच्या बंगल्यावर 2017ला नोटीस पाठवून, हे खेळाडू म्हणतील राजा आम्ही काय राजकीय भाषण ऐकायला आलो का? पण हे तुम्हाला नाही सांगणार तर काय स्मशानातल्या भूतांना सांगावं? हे तुम्हाला सांगायला तुमचे दंड बिंड पाहून जरा पळाले पाहिजे. ते महाराष्ट्र द्रोही यांना पडता भुई थोडी करा तुम्ही. तुमचं काळ आहे पुढं. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस कशाला आमदार झाला असता? या पक्षात आहे, राष्ट्रवादी पक्ष, पवार साहेब असे नेते आहेत. असे नेते आहेत या देशामधले की आजही वयाच्या 82व्या वर्षी 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं अफाट काम पवार साहेब करतात. आम्ही पवार साहेबाला राजकारणाचा विठ्ठल म्हणतो, विठ्ठलाची उपमा देतो, कारण विठ्ठल असा देव आहे, कटेवर हात ठेवून उभा आहे. कितीही संकट आली तरी थोपण्याकरता विठ्ठल तुम्हाला पांडुरंग तिथे चंद्रभागेच्या काठेवर दिसतो. तसं महाराष्ट्रावर किती संकट आली तर हा राजकारणातला विठ्ठल खंबीरपणे लांबे साहेबांसारख्या आमदारांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे घालवून जाण्याचं काही कारण नाही. म्हणून आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे भावांनो, की आज जे महाराष्ट्राला बदनाम करणारी लोक आहेत, महाराष्ट्राला मध्यराष्ट्र म्हणणारी लोक आहेत, यांची लेकरं हे स्वतः रात्रंदिवस दारू पेलेले असतात. यांना माझा प्रश्न आहे, शिवराज सिंग चौहान सरकार इथे मध्य प्रदेशमध्ये पानपट्टीवर दारू विकते, त्यावर का नाही बोलत? तुमच्या अनेक लोकांचे काळे बाजार त्यावर का नाही बोलत? आता सांगताय नारायण राणे यांच्या बंगल्यांवर महाराष्ट्र सरकारने टाच आणली.
अरे 2017ची नोटीस आहे. 2017ला आरटीआय कार्यकर्त्यांनी आरटीआय टाकलाय आणि त्यावेळी नोटीस म्हणजे आरटीआय कार्यकर्त्यांनी टाकलं, CRZ उल्लंघन झालं आणि आता त्यावर कारवाई होते आहे. 2017ला सरकार कोणाचं होतं? त्यांचंच होतं. राणे साहेब इकडे होते, यांना माहित नाही तिकडे जातील, हे तिकडे गेले. कारवाई त्या सरकारची आता बंगल्यावर होते, नाव बदनाम आमचं. हम आप भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते तो चर्चा नहीं बनती, चर्चा जरूर बनेगी. ते किरीट सोमय्याला प्रश्न आहे माझा, या अकोल्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या याच पहिलवानांच्या फळ्याच्या भूमिया कबड्डीच्या मैदानावरून की किरीट सोमय्या मेरी कोई खता तो साबित कर. उर्दू आपको आपके जहन में, हमारे जहन में उर्दू है, आपको समझेंगे ये भाषा. अरे किरीट सोमय्या मेरी कोई खता तो साबित कर, जो बुरा हो बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने. 2014ला मी मोदींना मत दिलं ना. तुझे चाहा है कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा सही, तू अपनी वफा तो साबित कर. समजलं ना की आम्हाला बेवफा म्हणणाऱ्यांना तुम्ही किती वफादार आहात हे बघा. 2000 कोटी रुपयाचं ड्रग्ज सापडलं गुजरातमध्ये. ड्रग्ज, एक ईडीची नोटीस नाही, एकच चॅनलला बातमी नाही. हजारो कोटीचा बँकेचा घोटाळा आहे, एक भाजपवाला पकडला गेला नाही. कारण हर्षवर्धन पाटील म्हणतात, इंदापूरचे माजी आमदार, की भाजपमध्ये गेले तर मला सुखाची झोप लागते. सुखाची झोप कोणाकोणाला लागते अकोल्यावाले माहित आहे बरोबर, म्हणून काही वेळेवर भाजपला पलटी मारली. जी लोक भाजपमध्ये गेली ते पुण्यवान झाले, त्यांना सुखाची झोप लागली. पण ज्यांनी 50-50 वर्ष पवार साहेबांच्या नावाने सत्ता भोगल्या, आज काय परिस्थिती आहे. साहेबांना कट मारला की मातीच होते माणसाची. हे काय तुम्हाला आता बाकी काय खिचडी शिजली का मी पूर्ण हात नाही घालत गंजामध्ये, एकच दाणा दाबून पाहायचा असतो. म्हणून पवार साहेबांशी ज्यांनी दगाफटका केला, अरे ईडीला परत लावणारा नेता आहे आपला पवार साहेब. तुम्हाला कधी कळणार इतका मोठा नेता राजकारणामधला, की ज्या राजकारणाच्या नेत्यांनी अनेक नेते मोठे केले, अनेक नेते सर्व पद दिली. केंद्रीय मंत्री काय, कॅबिनेट मंत्री, प्रदेश अध्यक्ष, हे पद ते पद ते पद. आता ईडी येऊ नये कल्टी मारली, फक्त घरात बोंबलं. नाही तर चित्रा वाघ नावाच्या आमच्या ताई आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असत्या. त्यांना असं वाटलं आपण जर भाजपमध्ये नाही गेलो तर आपल्याला ईडीची नोटीस येईल. आमच्या जावई बापूला ते गेल्या आणि इथपर्यंत घास आला आणि तो रुपाली ताईच्या पुढे ताक चालला गेला. हेच आहे, जिथे पवार साहेब आहे तिथे संघर्ष आहे आणि महाराष्ट्राची माती संघर्षासोबत लढणाऱ्यांना कधी विसरू शकत नाही. आज मला हे सांगायचं आहे की घरी जाणार तुम्ही टीव्ही लावणार, टीव्हीवर बातम्या येतील, नवाब मलिकांची कोठडी वाढली, अनिल देशमुखांची कोठडी वाढली, यांना आता पुढे जेलात जावं लागणार. पण एक लक्षात ठेवा, आज हे जे शस्त्र त्यांनी उपसलं 2024ला हे त्यांचं थोबाड रंगवेल हा आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला तोंड उघडायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही भावांनो. म्हणून आज खरोखर आमदार साहेब आम्हाला अभिमान वाटतो की आपण आपल्या वाढदिवसाचे जास्त सोहळे वगैरे न करता, नाहीतर आणला मोठा केक. आता तलवारी काढून राहिले ते मोहित कंबोज नावाचा पठ्या, त्याने तलवार काढली. गुजरातचा ड्रायव्हर मला तिथून मोहित कंबोज थोडी तिकडे. एक किरीट सोमय्याचे पूर्वज माहिती तुम्हाला काय करायचे, सराफ लाईन मध्ये झाडू मारायचे, झाडू. तिथं सोनं सापडलं, ते घेऊन मुंबईला आले. मुंबईवाल्यांनी हकाललं, मनमाडला गेले. पुढे काय लय मोठी हिस्ट्री आहे. मला पक्षाच्या लोकांनी फक्त आदेश द्यावा, आदेश कुठे नाही सांगत. गायकर साहेब फक्त एकदा अजितदादांकडून घ्या राव तुम्ही परमिशन, की या अमोलला समोर बसवा, याला थोडस ब्रीफिंग द्या आणि पत्रकार परिषद घ्यायला लावा म्हणून. या भाजपवाल्यांना जर त्या कोकणच्या कड्यावरून नाही टाकलं खाली तर अमोल मिटकरी आपलं नावच नाही. कुठं नाही सांगत तुम्हाला, एकदा परमिशन द्यावं. ते असं आहे. आता मला काही ईडीची नोटीस येणार नाही, आपल्याकडे 4 एकर आहे, आपल्याला ईडीचा काही संबंध नाही. आणि ते मला काही भाजपवाले आमच्या केसाला धक्का लावू शकत नाही. एवढी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात.
इथे अफजल खानाचे सारखे पळपुटे मागून येऊन वार करून राहिले. हिंमत असेल तर समोरासमोर येऊन भिडाव त्यांनी. ईडीचा चुकीचा वापर, यंत्रणेचा चुकीचा वापर, आज नवाब मलिक साहेबांना त्रास, काल अनिल देशमुखांना त्रास, आगामी काळामध्ये यांच्याकडे आहेच. पण मागच्या काळात ट्रकभर नेलं यांनी घोटाळ्याची कागद, एक चिवडा खायला नेले कधी ते ट्रकभर कागद नेले. एक कोणाचा भ्रष्टाचार बाहेर नाही आणला. आणि म्हणून गुजरात मधला आधी त्यांचे नेते तसेच आहेत. मला तर मग एखादा येताना एक भेटला, म्हणे काय राव राष्ट्रवादी पक्ष आहे. म्हणजे तू कोणा पक्षाचा आहे. म्हणजे भाजपचा. म्हणजे तुमच्या पक्षात म्हणे भाषण दिल्यावर आमदार करतात. म्हटलं हो, पण खोटं भाषण दिल्यावर तुमच्या पक्षात तर प्रधानमंत्रीच करतात. मी खरं भाषण देतो आमदार झालो. आहे ना भाषणात एक भाषण आहे, मैं लता दीदी के साथ गाना गाता था, लता दीदी मेरे बड़े बहन जैसी थी, मैं दीदी को कहता था दीदी सारे जहां से अच्छा गाओ, दीदी ने वो भी गाया. मैंने पंडित जवाहरलाल नेहरू जी के फोन पे बात करके कहा था, नेहरू चाचा जी मेरे वतन के लोगों दीदी को गाने को लगा, उन्होंने वो भी गा दिया. तो मेरे भाई और बहनों, मेरा बड़ा पुराना नाता लता दीदी से है, वो मेरी बड़ी बहन है. मी तर म्हणतो देशाच्या स्वातंत्र्यतेमध्ये यांचं बलिदान असेल का. हे तर असंही सांगतील की नवाब सिराजुद्दौला सोबतही आम्ही होतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही होतो. हे तर भगवान बुद्धाचे काळ दाखवतील. हे विचित्रच आहे. देवाचे 9 अवतार आहे, त्यांनी 10 अवतार केले भाजपवाल्यांनी. मत्स्य अवतार, विष्णू अवतार, कश्यप अवतार, राम अवतार, परशुराम अवतार, वामन अवतार, कृष्ण अवतार, कल्की अवतार, मोदी अवतार. हे काय शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं. ये तो इतने बेशर्म है कि शर्म भी इनको शर्माती है. समजने वालों को इशारा काफी है. जास्त बोलत नाही. माझी 9 वाजता मला माईक सोडायचा होता आणि कबड्डीचे प्लेयर सुद्धा अत्यंत अपेक्षेने ते म्हणतील अमोल मिटकरी को बुलाया, लेकिन वो तो पॉलिटिक्स की बात कर रहा. ये पवार साहब की पार्टी इसलिए पॉलिटिक्स की. नाही तर तुम्ही मला सांगा, कबड्डी खेळताना देवेंद्र फडणवीस दिसले का तुम्हाला. तुमच्यासारखी हाफचड्डी घातली, देवेंद्र फडणवीस उतरले म्हणून नाही दिसले. कबड्डी खेळताना अमित शहा दिसले का. अमित शहा नावाचे व्यक्ती कबड्डी खेळताना दाखवा, 10,000चं बक्षीस मिळवा आपल्या कुवतीप्रमाणे 10,000. नरेंद्र मोदीजी दिसले का तुम्हाला शेतामध्ये धान पेरून राहिले असं काही दिसलं. ज्यांचा शेतीशी संबंध नाही, ज्यांचा खेळाशी संबंध नाही. अमित शहाचा मुलगा बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, नावही खूप ठेवलं जय. पूर्ण नाव घेतलं की जय अमित शाह. जय अमित शाह. आने वाले काल में, येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष या महाराष्ट्राला संपवण्याकरता आज एकत्र उतरलाय. महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांना अहो सन्मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सुविद्य पत्नी रश्मीताईंबद्दल सुद्धा त्यांच्या प्रॉपर जुने काढतात. तो 1995 ची प्रकरणं काढता, 40-50 लाखाचं प्रकरण असेल ती प्रकरणं काढता. जुन्या काळामध्ये आता रश्मीताईंसारख्या सुविद्य पत्नी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या ज्यांना संस्कृती ज्या जपतात त्यांच्याबद्दलही सोमय्या बोलायला लागले. महाराष्ट्राची माती स्त्रियांचा अपमान सहन करू शकत नाही, कारण छत्रपती शिवाजीराजांचा आदेश आहे, स्त्री ही मराठ्यांच्या मंदिरातली देवता. तिच्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. त्या काळात राजाच्या पाटलाचा उजवा हात आणि डावा पाय कलम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांचा हा महाराष्ट्र आहे, संस्कृती जपणारा महाराष्ट्र आहे. तुमचे युपीची लोक इथं आली, गुजरातची लोक इथं आली, महाराष्ट्राने उपाशी नाही पाठवलं, त्यांना जेवण म्हणजे जीव घालून सन्मानानं परत पाठवलं. ती महाराजांची भूमी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मातीत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतील त्यांच्याबद्दल आम्ही सहन करणार नाही, कारण ते आमच्या आईसारखे आहेत, ते आमच्या बहिणीसारखे आहेत. आणि हे जर अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण तुम्ही करत असाल तर महाराष्ट्राची लेख, महाराष्ट्राची मुलं उद्या पेटून उठतील. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला जसं चारी मुंड्या चित, आता याच्या पूर्वीची जी फायनल झाली, मला एकाने ज्यावेळेस ती एंट्री मारली त्यावेळेस मलाही आनंद झाला. म्हणून तशा पद्धतीनं हे आपल्याला पुढे जायचं आहे. शेवटी त्यांची परंपरा आहे, ते कितीही पुढे गेले त्यांनी भाजपवाले तर त्यांनी ठरवलेलं आहे, झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं. पवार साहब के आगे बड़े बड़े झुक गए. कुछ मोदी जी ने तो बोल किया, पुष्प पाला नाही वाटते तुम्ही. झुकेगा नहीं साला पाला असं लढायला, झुकेगा नहीं साला. मी बोलताना मधामधात पंच मारतो, ते कळले तर मग पुढचं पंच मारतो, ते नाही कळले तर सोडून देत असतो पंच.
जाऊ दे, हे कबड्डीतच लक्ष आहे यांचं, कधी होते फायनल आणि कधी भेटतो कप आणि कधी भेटते बक्षीस वितरण. पण हे सुद्धा महत्वाचं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा योद्धा आदरणीय लोकनेते शरद पवार साहेब आहेत आणि तुमचे आमदार एवढे भाग्यवान आहेत की त्यांचा आशीर्वाद आणि अजितदादांचा पाठबळ. तुमचे आमदार आदरणीय डॉक्टर किरण लहामटे साहेब, मग मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांचं ओपीडी पण बघितली. ते डॉक्टर आहेत, ते मला वाटते सर्जरी पण करत होते. मी म्हटलं डॉक्टर साहेब एवढा सुंदर दवाखाना सोडून कशाला झालं व इकडे? ते म्हणले आता लोकांची इच्छा होती. मागच्या आता यावेळी 50,000, मला वाटते 1 लाखाच्या वर त्यांना मत आहे, 50,000चं लीड आहे. पण मला 58,000चं लीड आहे. पुढच्या निवडणुकीत मला 8 दिवस मुक्कामी ठेवा फक्त इथं. तुमच्या विरुद्ध जो उभा राहील ना त्याचं डिपॉझिट मातीत घातल्याशिवायच राहणार नाही आपण. थोडी असू दे किती मोठा, पण पुढचा लीड तुमचा वाढणार आहे. कारण तुमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाची, जो आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील, मराठा समाजाचे प्रश्न असतील, मुस्लिम समाजाचे प्रश्न असतील, आपल्या ओबीसी बांधवांचे प्रश्न असतील, हे पोटतिडकीनं सोडवण्याचं काम करतात. विकास आराखडा बघितला, 200-250 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये तुम्ही अजितदादांच्या आशीर्वादामुळे आणू शकलात आणि दादांमुळे मी सुद्धा आज आमदार पदावर आहे. आदरणीय पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई रात्रंदिवस काम करणारे नेते आहेत आणि आपला भाग तरी सुसंपन्न भाग आहे आमचा विदर्भ. म्हणून आम्हाला शहराची ओळख दाखवताना मग म्हणत बाळापूर अकोला म्हणा. आता बाळापूर तालुका आहे आमचा, अकोला जिल्हा आहे. आता सांगताना अकोला जिल्हा अमरावती जवळचा असं सांगावं लागतं. म्हणजे कोरडवाहू भाग आहे, यवतमाळ असेल, अकोला असेल. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आहे. कपाशीची शेती, आम्ही कॉटन बेल्ट सगळं आहे, कॉटन उत्पादक शेतकरी आहोत. इकडे तरी मला ऊस दिसला, तांदूळ दिसला, डाळिंब आहे का? डाळिंब आहे, ऊस आहे, तांदूळ आहे, द्राक्ष आहे. म्हणून ते एवढं सुंदर आहे राव तुम्ही पाहायला इकडे. आम्हाला तर 4दा पाणीच मारावं लागतं तोंडावर. आम्ही कोरडवाहू शेतकरी ओळखूच येतो. एवढी सुंदर सुंदर लोक या मतदारसंघात आहेत. तुमचा वेळ जास्त घेत नाही. पुढच्या वेळी आमदार साहेब बोलतील त्यावेळी हक्काने येणार आणि आपल्या सर्वांना, सर्व इथं आलेल्या सर्व कबड्डीपटूंना आणि सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी इथून पुढे या तालुक्याचं नाव, कारण मग सीताराम पाटील गायकर साहेबांबद्दल एक उल्लेख झाला की त्यांनी महाराष्ट्र केसरी घडवला. या मातीने जर महाराष्ट्र केसरी दिला असेल तर ही माती किती पुण्यवान माती आहे. या मातीचं नाव उज्ज्वल करा. महाराष्ट्राची पताका, भगवी पताका, स्वराज्याची पताका ही फळकट ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण वारसदार व्हा. त्या शुभेच्छा देतो आणि भाजप पासून सावध राहा एवढी सूचना देऊन इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय राष्ट्रवादी. आता दरवाजा घेण्यासाठी नगर, नाशिक किंवा संगमनेरला जाण्याची गरजच नाही. आता आपल्या अकोले शहरात म्हणजे साई दर्शन डोअर्समध्ये तुमच्या पसंतीचे मशीनच्या साह्यानं बनवलेले भरभक्कम ग्लास कोटिंग दरवाजे योग्य आणि वाजवी दरात उपलब्ध. महाराष्ट्रात प्रथमच मशीनच्या साह्यानं थेट दरवाजावर डिझाईन, अत्याधुनिक पद्धतीनं प्रेस केलेले दरवाजे, हेवी क्वालिटी पॉलिश, 100% मेंटेनन्स फ्री, सागवान दरवाजापेक्षा मजबूत आणि आकर्षक, लॉंग लाईफ आणि क्विक सर्व्हिस. यामुळे उत्तम आणि दर्जेदार दरवाजे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे साई दर्शन डोअर्स. आपल्या पसंतीचे हजारो दरवाजे नवनवीन डिझाईनमध्ये उपलब्ध. याशिवाय दरवाजा फिटिंगसाठी आवश्यक असलेले हार्डवेअर साहित्य होलसेल दरामध्ये उपलब्ध. त्यामुळे आपल्या घराला अधिक रुबाबदार आणि आकर्षक बनवण्यासाठी एक वेळ साई दर्शन डोअर्सला अवश्य भेट द्या. दरवाजामध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर वापरला जात नाही, तर थेट मशीनच्या साह्यानं दरवाजावर डिझाईन केली जाते. आमची सेवा म्हणजे डायरेक्ट कंपनी टू कस्टमर सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. दर्जा आणि गुणवत्ता म्हणजे साई दर्शन डोअर्स. आमचा पत्ता महात्मा फुले चौक, देवठाण रोड, लहामगे कॉम्प्लेक्स, अकोले. प्रोप्रायटर विशाल कोटकर. संपर्क 9665 45 14 91.